लाटांच्या तडाख्यानं आता मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधारा खचताना बघायला मिळतोय। नव्यानं होणाऱ्या बंधाऱ्याला समुद्र उधाणाचा दणका बसलाय। पायाचे दगड सरकल्यानं टेट्रा पॉड आता खचू लागल्याचं बघायला मिळतंय। 190 कोटी रुपये खर्चून उभारण्यात खरं तर हा येतोय मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधारा। मात्र तो सध्या या पावसाच्या तडाख्यानं लाटांच्या तडाख्यानं कुठेतरी खचताना बघायला मिळतोय। समुद्राच्या लाटांचा जोरदार तडाखा रत्नागिरीच्या मिऱ्या धूप प्रतिबंधक असणाऱ्या या बंधाऱ्याला लागताना दिसतोय। समुद्राच्या लाटांचा जे उधाणाचं जे पाणी आहे ते सुद्धा याला त्रासदायक होताना दिसतंय। नव्याने होणाऱ्या या बंधाऱ्याला समुद्राच्या उधाणाचा हात दणका बसताना दिसतोय। पायाचे जे दगड सरकल्यामुळे आता टेट्रापॉड सुद्धा खचू लागलेले आहेत। 190 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची सध्या अवस्था आहे। भाटीमिऱ्या आणि आलावा परिसरातील बंधाऱ्याच्या रचलेल्या पायाचे दगड समुद्राच्या उधाणाने सरकलेले आहेत। त्यामुळे या बंधाऱ्याच्या कामाबाबत सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतंय। त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने या सर्वांकडे लक्ष देण्याची सुद्धा ग्रामस्थांची मागणी होताना दिसते। आपण दृश्यातून पाहिलं तर हे जे दगड आहेत हे सुद्धा हळूहळू समुद्राच्या लाटांमुळे सरकू लागलेले आहेत। त्यामुळे समुद्राच्या या लाटांमुळे आता या बंधाऱ्याबाबतच्या असणाऱ्या कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होताना सध्या आपल्याला दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, मिऱ्या, रत्नागिरी।